न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक छंदी असा कलाकार, इतकंच नाही तर संवेदनशीलताही जपणारा असा कलाकार सुबोध भावे आपल्याबरोबर आहे. आपण त्याच्याशी गप्पा मारतोय. वेदश्री, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू सांगितलंस की सिनेमा कसा घडतो हे पाठीमागचं सगळं बघणं लोकांना आवडतं, तसाच सुबोध कसा घडला हे बघायला सुद्धा आवडेल. कारण कुठेतरी सेल्समध्ये जॉब केला, शाळेमध्ये बिहाइंड द स्टेज जॉब केला, त्याच्यानंतर आता व्हेरियस भूमिका तू साकारतोयस. कुठेतरी निर्माता आहेस, लेखक आहेस, दिग्दर्शक आहेस, अभिनेता आहेस. तर तू स्वतःला कुठल्या भूमिकेमध्ये बघतोस? मला असं वाटतं की परमेश्वराने मला एक सुबोध भावे म्हणून जन्माला घातलं आहे, जो चॉईस माझ्याकडे नव्हता. कुठे जन्माला यायचं, कोणाच्या पोटी जन्माला यायचं हा चॉईस माझ्याकडे नाही. पण जन्माला आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी निर्माण केल्या त्या सगळ्याचा आनंद घेण्याचा चॉईस माझ्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की तो आनंद घेण्याचा हक्क माझ्याकडनं कोणी हिरावून घेणार नाही. मग ते लेखन असेल, दिग्दर्शन असेल, अभिनेता असेल, निर्माता असेल किंवा नाटकात केलेलं बॅकस्टेज असेल. तर मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टीतनं मला आनंद मिळेल ती गोष्ट मी करणार. उद्या जर मला असं वाटलं की मला अभिनयातनं आनंद नाही मिळत आहे तर मी अभिनयातला बंद करीन आणि मी कुठेतरी इतिहासाचा जाऊन अभ्यास करत बसेन किंवा कुठेतरी मला संशोधन करायला खूप आवडतं किंवा त्या विषयात मला फार रुची आहे. तर मी एखाद्या उत्खनन जिथे चाललं आहे तिथे जाईन आणि तिकडच्या शास्त्रज्ञांकडनं ते समजून घेईन. संगीत आवडतं तर मी कुठल्या तरी पंडित जसरातजीत बरोबर त्यांच्या एखाद्या मैफिलीला सातत्याने जात बसेन. मला असं वाटतं की मला कशातनं आनंद मिळतो आहे तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो आनंद मिळणं ज्या क्षणी बंद होईल त्या क्षणी जबरदस्ती म्हणून मी एकही काम करणार नाही. आत्ता मला अभिनयातनं आनंद मिळतो आहे, मला आता दिग्दर्शनातनं आनंद मिळतो आहे, तो मिळतो आहे तोपर्यंतच मी ते करेन. ज्या क्षणी तो आनंद मिळणं बंद होईल मग मी वेगळ्या वाटा शोधेन. आधीपासूनच ठरवलंय का की मला एका वेळेला भरपूर भूमिका करायच्या, जोपर्यंत आनंद मिळतो मी हे करणार, नंतर नवीन? मला सिरियसली असं वाटतं की मला कुठल्याही एका गोष्टीचा एका कालानंतर कंटाळा येतो. जसं पूर्वी मला अभ्यास करायचा खूप कंटाळा यायचा की सतत तेच काय वाचायचं तसं मला असं वाटतं की जसं मी नाटकात खूप काम करत नाही कारण मला प्रयोग करायचा कंटाळा येतो. म्हणजे जे लोक प्रयोग करतात त्यांच्याविषयी माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण एखाद्या नाटकाचे मी 100च्या पलीकडे प्रयोग नाही करू शकत कारण 50व्या प्रयोगाला मी त्या नाटकातनं बाहेर पडलेला असतो. कारण प्रॉब्लेम काय होतो की एकच प्रकारचं काम प्रत्येक प्रयोगात कसं करायचं तर मला ते होत नाही. मी दर प्रयोगात काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करतो, प्रत्येक प्रयोग वेगळा करायचा प्रयत्न करतो आणि हे 50 प्रयोगानंतर थांबतं आणि मग ते मेकॅनिकल व्हायला लागतं. एकदा गोष्टी मेकॅनिकल व्हायला लागल्या ना की मला त्याचा कंटाळा येतो. सुबोध, याच अनुषंगानं एक मुळात याच खुर्चीत जिथं तू बसला आहेस तिथं महेश काळे गेल्या आठवड्यात आला होता आणि महेश म्हटला की सुबोधमध्ये ती कला आहे की तो आपलं स्वप्न दुसऱ्याला दाखवू शकतो. तर मुळात ही कला म्हणजे काय? तू ज्या वेळेला तुझं ॲज अ दिग्दर्शक जो एक स्क्रीन प्ले असतो तुझ्या समोरचा किंवा तू जे एक इमॅजिन करतो ते समोरच्याकडून करून घेणं, यातलं कसब ते काय असतं? नाही, मला कसब नाही वाटत. मी तुला सांगू का, मला असं वाटतं की हे माझ्या आईवडिलांचं आणि आजी आजोबांचे संस्कार आहेत माझ्यावरती की मी जेव्हा नोकरी करायचो ना तेव्हा जेव्हा माझा बॉस मला ठणकून सांगायचा ना की तेव्हाच मी असं ठरवायचं की तू जे म्हणतोस ते मी काही करणार नाही. किंवा पण लहान मुलं सुद्धा जेव्हा आई वडील त्यांना ओरडतात, माझी आता 2 छोटी मुलं आहेत, मी जेव्हा त्यांना ओरडतो तेव्हा मला माहिती असतं की ते हे काही करणार नाही आहेत. कारण आपला तो स्वभाव असतो की जो आपल्याला दरडावून सांगेल ना त्याच्याबरोबर वेगळं आपण काहीतरी करायला जातो किंवा मग बुजून जातो. 2 गोष्टी होतात. आता जेव्हा तू समोरच्या माणसाला त्याची स्पेस देतोस, जेव्हा तू समोरच्या माणसाला सांगतोस की ही गोष्ट जितकी माझी आहे त्याहीपेक्षा ही गोष्ट तुझी आहे, तेव्हा आपोआप त्या जबाबदारीची जाणीव त्याच्यावरती येते, नकळत येते आणि तो त्याला आपलं समजायला लागतो. मला असं वाटतं की माझ्यावर जे संस्कार झालेत ते हे झालेत. त्यामुळे ही कला माझ्याकडे आहे असं मला वाटत नाही, पण माणूस म्हणून मी ज्या प्रकारे घडलो आहे तर हे माझ्यातल्या माणूसपणाचं एक अंग आहे की मी माझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांना सांगतो की हे फक्त माझं नाही आहे, हे आपल्या सगळ्यांचं आहे. आणि जेव्हा ते आपल्या सगळ्यांचं होतं तेव्हा प्रत्येकाचा वाटा तितकाच महत्त्वाचा त्याच्यात असतो. तुम्ही म्हणालात की मी बॉसचं ऐकायचा कंटाळा यायचा, मग इथे डिरेक्टर ॲज अ बॉस त्याचं तुम्ही कसं ऐकता, कसं ग्रहण करता? मी ॲक्टर म्हणून माझ्या डिरेक्टरचं कधीच ऐकलं नाही कारण दुर्दैवाने कट्यारच्या बाबतीत माझ्या डिरेक्टरनी ॲक्टर म्हणून माझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्याचं कायम लक्ष खाँसाहेब, पंडितजी, उमा, झरीना यांच्याकडे होतं आणि सदाशिव बिचारा तसाच उघडा पडला होता, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं.
त्यांनी माझ्या तारखाही विचारल्या नाहीत की तू या तारखांना आहेस काय अवेलेबल किंवा तर आपण शूटिंग करूया. त्यांनी मला ग्रँटेड धरलं आणि मी तसाच होतो. पण मला असं वाटतं की माझ्यातला दिग्दर्शक तितका समंजसपण आहे की त्यांनी माझ्यातल्या ॲक्टरला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की राजा मी तुला इथपर्यंत घेऊन आलो आहे, याच्यापुढे आपल्याला सगळ्यांना एकत्र हातात हात घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे तू जर पडलास तर तुझ्यामुळे बाकीचे पण पडणार आहेत. सो तुला आमच्या वेगाने चालायचं आहे, आम्ही तुला सांभाळून घेऊच. तर मला असं वाटतं हा विश्वास कुठेतरी त्या दिग्दर्शकाचा होता माझ्यातल्या ॲक्टरवरती, त्यामुळे मी सदाशिवची भूमिका करू शकलो. पण माझ्यातला दिग्दर्शक आज 3.5 वर्ष झाली मी कट्यारच्या टीमबरोबर आहे. हे इनफॅक्ट 5 वर्ष झाली आम्हाला एकत्र राहून. कट्यार रिलीज होऊन आज वर्ष होऊन गेलं, पण आमचा व्हॉट्सॲपचा जो कट्यारचा ग्रुप आहे इतका ॲक्टिव्ह ग्रुप आज कुठलाच नाही आहे. म्हणजे सगळे त्याच्यामध्ये आहेत. सचिनजी आहेत, शंकरजी आहेत, माझे असिस्टंट डिरेक्टर्स आहेत, माझे निर्माते आहेत, सगळेजण त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं ते का ॲक्टिव्ह आहेत, कारण त्या प्रत्येकाला असं वाटतं की कट्यार फक्त सुबोध भावेचं नाही आहे, कट्यार माझं पण आहे आणि ऑफकोर्स आहे. आणि मला ज्याला मी म्हणतो की थँक्स टू माझी नोकरी की ज्याच्यामुळे मला कळलं की काय वागायचं नाही आणि थँक्स टू माझे आईबाबा आणि माझे आजी आजोबा की ज्यांच्यामुळे मला कळलं की कसं वागायचं. आणि मला असं वाटतं की पूर्ण कट्यारच्या प्रोसेसमध्ये मी एकदाही मला आठवत नाही की कोणाशी ही माझी प्रॉपर्टी आहे असं मी बोललो आहे, कधीच नाही. आणि मला ते येत पण नाही. त्यामुळे कदाचित असेल की आजही कट्यार संपल्यानंतरसुद्धा आज साक्षीसुद्धा कट्यारच्या ग्रुपसाठी दंगलचं स्पेशल स्क्रीनिंग ती ऑर्गनाईज करते. तर मला असं वाटतं की ही प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि माझ्या आजी आजोबा आणि माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. कट्यारचा विषय ज्या वेळेला सुरू आहे, कट्यारच्या स्टेज परफॉर्मन्सला किंवा नाटकामध्ये तू कविराज करत होतास आणि फिल्म करताना तू सदाशिवची भूमिका निवडलीस. तर आपण सदाशिव करावा, आपण कविराज करू नये असं का वाटलं? अत्यंत प्रामाणिकपणे सांगू तर महेश काळे सदाशिव करत होता नाटकात. ओके. महेश हा ॲक्टर नाही, महेश हा गायक आहे. तर तो जेव्हा जेव्हा सदाशिव करायचा ना तेव्हा मला विंगेतनं वाटायचं अरे नाही रे असं. पण तो जेव्हा गायचा ना तेव्हा मला असं वाटायचं यार हाच सदाशिव आहे. तर ते जे महेशचं एक कट्यारमधलं सगळ्यात माझं लाडकं जे आहे ते सदाशिवचं स्वप्न आहे, जे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की आयुष्यात काय पाहिजे तर आपल्या गुरुनी किंवा आपल्या गुरुच्या गुरुनी आपल्या पाठीवरनं हात फिरवावा आणि आपल्याला सांगावं की बेटा जीते रहे गाते रहे, याच्या पलीकडे आपल्याला काहीच नको आहे. तर हे स्वप्न मला कायम स्वतःचं वाटायचं. मला असं वाटायचं की यार हेच आहे रे ज्याच्यासाठी आपण काम करतो, अजून काय आहे. आणि जेव्हा सिनेमा करायचं ठरलं तेव्हा नॅचरली जे ॲक्टर आहेत त्यांनाच मी घेणार होतो. शंकरजींचा भाग वेगळा होता. शंकरजींना मी अशासाठी कास्ट केलं कारण मला त्या रोलसाठी ॲक्टर नको होता. कारण मी जर ॲक्टर घेतला असता तर ॲक्टरने गाताना अभिनय केला असता आणि त्यांनी जर अभिनय केला असता तर माझे पंडितजी खरे वाटले नसते आणि माझे पंडितजी खरे वाटले नसते तर तो खासाहेब खोटा आणि पंडितजी खरा हा झगडाच उत्पन्न झाला नसता. म्हणून मला शंकरजी हवे होते. आणि सदाशिव मी केला कारण मी नाटक करत असल्यापासून मला तो सदाशिव खूप जवळचा वाटला. नाटकातला सदाशिव खूप अर्थात ते नाटक 50 वर्ष पूर्वीच आहे, त्यामुळे त्या काळाची परिस्थिती तशी होती. त्यामुळे तो खूप भाबडा आहे, खूप निरागस आहे. तो आरेला कार्य करणार नाही आहे. पण 2015चा कट्यार सिनेमातला सदाशिव हा बिनधास्त आहे. तो आजचा तरुण आहे, तो आरेला कार्य करणार आहे. त्यामुळे मला तो बंडखोर सदाशिव जास्त दिसला. त्यामुळे मला असं वाटलं की आणि दुसरी गोष्ट की इतके 5 मोठमोठे ॲक्टर घेतल्यानंतर अजून एक सदाशिवसाठी वेगळा ॲक्टर घ्यायचा आणि त्याचाही तारखांचा बोजा उचलायचा, त्याला रोल समजून सांगायचा, इतकी ताकद माझ्यात तेव्हा नव्हती. त्यामुळे माझ्यासारखा एक अत्यंत ग्रँटेड अभिनेता मी घेतला आणि त्याला करायला लावलं. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण भविष्यात दिग्दर्शक व्हावं. सुबोधनी हे स्वप्न केव्हा पाहिलं आणि ते प्रत्यक्षात केव्हा आलं? दिग्दर्शक व्हावं असं माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला काय वाटलं की बालगंधर्व हा चित्रपट करावा असं मला वाटलं. तो रवीनी दिग्दर्शन त्याचं केलं, नितीननी त्याचं प्रोडक्शन केलं. लोकमान्य करावा असंही मला वाटलं, पण तेव्हा ओमच्याही डोक्यात आलं आणि मग आम्ही दोघांनी एकत्र येऊन तो चित्रपट केला. ओमने त्याचं दिग्दर्शन केलं, मी काम केलं. तर कट्यार माझ्या डोक्यात आल्यानंतर मी सुरुवातीला 2-3 लोकांना विचारलं ना दिग्दर्शनासाठी, पण त्यांच्याकडनं मला काही फीडबॅक नाही आला. मग मला असं वाटलं की अरे लोकांना इंटरेस्ट नाही आहे, मला एकटाच इंटरेस्ट आहे, तर मग मीच करावं ना. काय होईल, घाणेरडं होईल, मग होऊ देत ना, तर प्रॉब्लेम काय. पण किमान आपल्याला कळेल तर, किमान आपल्याला जी इच्छा आहे ते तर होईल. म्हणून मी दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला. दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला म्हणून कट्यार नाही केलं. तर कट्यार करताना मी आधी 2-3 दिग्दर्शकांना विचारलं की कट्यार वाचा ना एकदा, फार सुंदर आहे, त्याच्यावर मस्त सिनेमा होईल.
पण त्यांच्याकडनं काही फीडबॅक नाही आला. मग म्हटलं ओके, आपल्याला जर आवडलं तर आपण करूया, आणि मग आपण करूया तर मग चांगलंच करूया. त्यातला जो सदाशिव आहे साकारताना, असं मला असं वाटतं की तो सदाशिव साकारताना तुमच्या समोर राहुल देशपांडे होता, कारण ती जी हाताची लकब जी आहे गाताना ते अगदी राहुल देशपांडेसारखे वाटते. फक्त राहुल नव्हता, तर मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात ज्या ज्या शास्त्रीय गायकांना मी पाहिलं आहे, ऐकलं आहे, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्याच्यातनं जे निर्माण झालं तो त्या सदाशिवचं आहे. म्हणजे कोणाची स्पेसिफिकली कॉपी नाही केली. राहुल फार ॲग्रेसिव्हली गातो, महेश फार कोमल गातो, अभिषेकी बुवांना मी त्यांचे व्हिडिओज बघितले, शौनक तर त्याच्यामुळे तर गाणं मला कळायला लागलं. शौनकला मी खूप जवळनं बघितलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका कोणाची तरी कॉपी नाही आहे, या सगळ्यांना बघितलं आणि त्याच्यातनं जे निर्माण झालं आहे ते त्या सदाशिवला आलं आहे. सुबोधदा, मी तुला विचार, मध्यंतरी तू एक सोशल नेटवर्किंग साईटवर व्हिडिओ टाकला जो होता लोणावळ्याच्या ट्रॅफिकचा, ज्यामुळे तुझे 2 मित्र गमावले. तर माझ्या मते असे व्हिडिओ तू नेहमी, कारण की तू सोशल नेटवर्किंग व्हिडिओज खूप कमी टाकतोस, तर हे तू पुढे कंटिन्यू ठेवणार आहेस का आणि अशाच समस्या पुढे आणणार आहेस का प्रेक्षकांसमोर? नाही, समस्या मी काही स्वतःला काय म्हणूया चळवळ्या त्या दृष्टीने समाजासाठी काहीतरी करणार असं मानत नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण करत असतो. पण मी त्या दिवशी येताना मला खूप त्रास झाला. म्हणजे गेले काही वर्ष मला इनफॅक्ट गेल्या 7-8 वर्षात मी ऑब्झर्व करतो आहे. मी मुंबईत खूप पूर्वीपासून यायचो. लहानपणी जेव्हा मी मुंबईत यायचो ना, तेव्हा मला मुंबईचं कौतुक वाटायचं. कारण सिग्नल लागलेला असतो ना, तेव्हा बसवाला, टॅक्सीवाला सगळे लोक सिग्नलला मुंबईत थांबायचे. आज जेव्हा आजची मुंबई आहे ना, आजची मुंबई मला माझ्या लहानपणच्या आठवणीतली मुंबई नाही आहे. आज मुंबईतल्या लोकांना त्या नियमांचं महत्त्व, त्या शिस्तीचं महत्त्व राहिलं नाही, जे पूर्वी होतं. पुण्यात आम्हाला सवयच नव्हती कधी लहानपणापासून, पण मुंबईत होतं. आणि आता जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याचा भीती नाही वाटत, आता त्रास होतो त्याचा, की इतकी का घाई आहे आपल्याला की आपण 1-2 मिनटाचा सिग्नल का नाही पाळू शकत. आणि त्या दिवशी मी एक्सप्रेसवेवरनं येत असताना रात्रीचा प्रवास होता आणि ज्या पद्धतीने एक्सप्रेसवेवरचं वातावरण होतं, तर मला असं वाटलं की म्हणजे सगळ्यात स्वस्त मृत्यू कुठला असेल ना, तर तो एक्सप्रेसवेवरचा आहे. 190 रुपये घ्या आणि पटकन स्वर्गात जा, अशी खरं तर त्यांनी जाहिरात केली पाहिजे. कारण गाईगुरं रात्रीच्या वेळेस त्या एक्सप्रेसवेवरनं हिंडत होती. बाईकवाले 3 सीट 4 सीट स्वतःच्या फॅमिलीला घेऊन चालले होते. रॉंग साईडनी ट्रकवाले येत होते. म्हणजे हा एक्सप्रेस हायवे आहे की जिथे जाताना आपल्याला नियम अनेक दिसतात की लेनची शिस्त पाळा, 2 व्हीलर्सला आणि बैलगाडीला बंदी आहे. हे सगळं मग काय वाचण्यासाठी आहे, प्रत्यक्षात आणण्यासाठी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा फक्त सरकारवरती दोष देण्याचा मुद्दा नाही आहे. कारण सरकार काय, आता तू सिग्नल पाळत नाहीस का हे बघायला येणार नाही ना. सिग्नल पाळायचं का नाही हे आपल्याला स्वतः बघितलं पाहिजे. सरकारला त्याच्याही पलीकडे जाऊन खूप काम आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्या फ्रस्ट्रेशनमधनं मी तो व्हिडिओ टाकला होता. आणि मला खूप मनापासनं या ट्रॅफिक संबंधी काहीतरी मुवमेंट करायची आहे. कुठल्याही पक्षाकडनं, कुठल्याही संस्थेकडनं, कुठल्याही NGO कडनं करायची नाही आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना खरोखर संवेदनशील अशी खूप नागरिक आपल्याकडे आहेत, तर ज्यांना असं वाटतं की हे खरंच बदलायला पाहिजे, तर अशा सगळ्यांनी पुढे यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून किमान आपल्यापासून सुरुवात करूया. आणि त्या पावत्या फाडून 50-100 रुपयाचा दंड घेऊन काही होणार नाही. कारण ते आता लोकांना खूप स्वस्त आहे. लोक 1000 रुपयाची पिक्चरची तिकीट काढून तिकडे बघतात. त्यामुळे 1000 रुपये पोलिसला देणं काय कोणाला जड आहे. मला असं वाटतं की स्वयंशिस्त जो गांधीजींनी सांगितलेला भाग आहे ना, की मी जर सिग्नल मोडला तर मी स्वतःला शिक्षा करून घेतली पाहिजे. मी चौकात जी लहानपणी आपल्याला वर्गात शिक्षा द्यायची ना आपल्या बाई किंवा सर, की अंगठे धरून उभा राहा, तर भर चौकात जेव्हा आपण अंगठे धरून उभं राहू ना, तेव्हा त्याची जाणीव आपल्याला होईल की आपण सिग्नल तोडला. आणि सिग्नल तोडणं हा मला असं वाटतं की त्या दहशतवादापेक्षा कमी दहशतवाद नाही आहे. कारण दहशतवाद आपला शत्रू असतो, तो आपल्याला दुसऱ्या देशाच्या शत्रूंना मारत असतो, काही कारणासाठी मारत असतो. पण हे जे नियम तोडणारे दहशतवादी आहेत, हे कुठल्याही कारणाशिवाय माणसं मारत असतात आणि जे जास्त घातक आहे. पण सुबोध, एक वेगळा प्रश्न परत चित्रपटांच्या संदर्भातला. बालगंधर्व केला, त्याच्यानंतर लोकमान्य, त्याच्यानंतर कट्यासारखा चित्रपट. एखाद्या भूमिकेमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या भूमिकेचं एक दडपण असतं. काही काही वेळेला लोक कारण कंपॅरिझन स्ट्रेट करतात. कट्यारची कंपॅरिझन नाटकाशी होणार आहे, बालगंधर्वांची कंपॅरिझन बालगंधर्वाशी होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा ॲक्टर ॲक्ट करतो तेव्हा कशा प्रकारचं दडपण घेऊन ती ॲक्ट येते? म्हणजे त्या दडपणामुळे चांगला अनुभव होतो, चांगला प्रवास होतो का कशा प्रकारचं ते एक प्रेशर असतं? नाही, बालगंधर्व करताना किंवा लोकमान्य करताना मी खरं सांगतो, पण माझ्यावरती यत्किंचितही त्या भूमिकेचं दडपण नव्हतं. याचं कारण असं होतं की मी त्या भूमिकांकडे भूमिका म्हणून पाहिल्याच नाही आहेत. बालगंधर्व हे माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे.
लोकमान्य हे माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. तर ज्याला आपण म्हणतो ना की कालच मी एका ठिकाणी वाचलं की जे आळंदीवरनं पंढरपूरला जाणारे वारकरी असतात, तर फक्त त्या वारकऱ्यांनाच आळंदीचा कळस हालताना दिसतो, बाकी लोकांना दिसत नाही. तर ही श्रद्धा आहे. त्या ज्ञानेश्वरांच्या प्रेशरपोटी किंवा आता पांडुरंग विचारेल कळस हल्ला का पाहिलंस का नाही, त्या भीतीपोटी ते सांगत नाहीत की कळस हालताना पाहिला, पण त्यांना खरंच असं वाटतं की कळस हालतो. तर माझी खरंच श्रद्धा आहे बालगंधर्वांवरती, माझी खरंच श्रद्धा आहे टिळकांवरती. त्यामुळे त्यांचं मला प्रेशरच नाही आहे. कारण जसं वारकऱ्याला विठ्ठलाचं टेन्शन नसतं, तो त्याला जाऊन अरे काळ्या म्हणून पण म्हणतो. तर माझ्यासाठी हे माझे विठ्ठल आहेत ते तसे आहेत. त्यांचं मला टेन्शन नाही आहे. मी त्यांना प्रेमाने मिठी मारतो आणि ते मला आपलंसं करतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. सोबत ज्यावेळेला आपण चित्रपटाबद्दल पण बोलतोय, तुझ्या जर प्रमुख आत्ताच्या या चित्रपटांकडे बघितलं तर सगळ्यात ती ऐतिहासिक पात्र आहेत जे तू जिवंत करण्याचा प्रयत्न केलास. पण त्यामुळे एक अभिनेता म्हणून आपण ऐतिहासिक पात्रांमध्ये बंदिस्त होतोय, एका चौकटीमध्ये अडकतोय, अशी कधी भीती वाटते का? कारण तुझं इतिहासावरचं प्रेम सातत्यानं जाणवतं आहे, इतिहासातल्या व्यक्तिमत्वांबद्दल पण तू भरभरून बोलतोय. तर अशा वेळेला या व्यक्तिमत्वांच्या अभिनयामध्ये किंवा त्या चौकटीमध्ये सुबोध अडकतोय अशी भीती नाही वाटत? मला पूर्वी असं वाटायचं की आपण एखाद्या रोलमध्ये अडकू की काय. आपण जेव्हा नुकते आलेलं असतो ना, तेव्हा आपल्याला अनेक लोक जे सल्लागार असतात ते आपल्याला सांगत असतात की तू आता नीट करिअर प्लॅन कर, आता हे कर ते कर ते कर. पण एका पॉईंटनंतर मला असं वाटलं की ह्या सगळ्याच्या पलीकडे मी ते काय ऐतिहासिक भूमिका करायच्या म्हणून मी त्या करतोय का? नाही, मला मनापासून वाटतं म्हणून मी त्या करतोय. बालगंधर्वांविषयी मला वाटलं म्हणून मी ती केली, लोकमान्यांविषयी मला वाटलं म्हणून मी ती केली. 2017मध्ये असे काही आहेत 2 भूमिका की ज्या मला मनापासून वाटतात म्हणून मी त्या करतोय. मग ह्याच्यासाठी माझ्या कोणी जबरदस्ती केली का? नाही. बरं, त्याचबरोबरीने मी करारसारखा चित्रपट करतोय की ज्याच्यातली माझी भूमिका पूर्ण वेगळी आहे. त्याचबरोबरीने मी फुगेसारखा चित्रपट करतोय, तो तर शॉकिंग आहे माझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की मला ती एका इमेजमध्ये अडकून राहण्याची भीती अजिबात वाटत नाही. कारण बालगंधर्व लोकमान्याच्या आधीसुद्धा मी रानभूलसारखा एक चित्रपट केला होता की ज्याच्यात मी पूर्णपणे विलन होतो. काही खून केलेला तो मनोरुग्ण तरुण आहे. त्याच्या आधी मी उलाढाल नावाचा चित्रपट केला होता, अगेन त्याच्यातही मी विलन होतो. मी एक मिशन चॅम्पियन नावाची फिल्म केली होती, ज्याच्यात मी एक ग्रे शेडच्या बापाची भूमिका केली होती की जो आपल्या मुलाला काहीतरी होण्यासाठी म्हणून वेड्यासारखा त्याच्या मागे धावतोय. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या भूमिका मला भूमिकांचं किंवा एका प्रकारच्या भूमिकेमध्ये अडकून राहू याचं प्रेशर येत नाही. उलट मला आनंद हा आहे की आता बालगंधर्व लोकमान्य कट्यारनंतर आता मी कुठली भूमिका करतो याची लोक वाट बघतात. पूर्वी व्हायचं की मला कुठली भूमिका मिळते याची मी वाट बघायचो, पण आज लोक वाट बघतात कारण त्या सिन्सिअरली माझ्याकडनं प्रयत्न केले गेलेत किंवा त्या सिन्सिअरिटीनी त्या पावित्र्यानी त्या भूमिका साकार झाल्यात, त्यांचा आशीर्वाद होता म्हणूनच झाल्यात. पण त्याची भीती मला बिलकुलच वाटत नाही. आणि मी प्रयत्न करतो की एक भूमिका माझी झाल्यानंतर, जसं आपण म्हणतो की जिलबी खाल्ल्यानंतर आपण बटाट्याची भाजी खाऊन मग रबडी खाल्ली तर दोन्ही गोडपणाचा आनंद आपल्याला मिळतो, तसं बालगंधर्व झाल्यानंतर मध्ये माझं काहीतरी झालं, मग पुन्हा लोकमान्यांची मी रबडी खाल्ली, मग पुन्हा काहीतरी घडलं, मग कट्यारचा परत आमरस प्यायला, आता पुन्हा काहीतरी लोणचं बिणचं चटणी बिटणी माझ्या वाट्याला आहे, त्यामुळे ते खाऊन पुन्हा एखाद्या गोड पदार्थाकडे जाईन मी. आत्ताच लोकमान्याचा विषय निघाला तर शरद पोंक्षेंनी लोकमान्यांचं पुस्तक देणं आणि त्याच्यानंतर तो सिनेमा येणं, हा योगायोग काय होता? माझं एक नाटक होतं कळाया लागल्या जीवा. त्या नाटकाच्या प्रयोगाला शरद आला आणि मला म्हटलं की मी बालगंधर्व बघून तुझं कौतुक करण्यासाठी आलो आहे आणि कौतुक म्हणून तुला मी हे काहीतरी दिलं आहे. त्यांनी ते गिफ्ट रॅप करून दिलं होतं, मला माहीत नव्हतं की त्याच्यात काय आहे. आणि मी टुरिंग टॉकीजच्या सेटवरती असताना ते उघडलं आणि ते दुर्दम्य नावाची लोकमान्यांच्या आयुष्यावरची कादंबरी होती. तोपर्यंत मला लोकमान्य म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच, याच्या पलीकडचं लोकमान्य किंवा गणेशोत्सव शिवजयंती याच्या पलीकडचं लोकमान्य मला माहितीच नव्हते. ते वाचून मला सगळ्यात पहिल्यांदा ना गिल्ट वाटला की केसरीवाडा माझ्या घरापासून 10 मिनिटावर पण नाही आहे. त्या रस्त्यावरनं मी किती वेळा गेलो आहे. केसरीवाड्यात त्या गणपतीच्या दर्शनाला मी गेलो आहे. पुण्यात मी राहतो, मी स्वतःला अत्यंत पुणेरी समजतो आणि तरीसुद्धा मला लोकमान्यांचं चरित्र माहिती असू नये आणि मला शरम वाटली स्वतःची.
आणि त्या सगळ्या पुस्तकातल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला कमालीची भुरळ घातली. आणि मी पहिला फोन केला रोहित टिळकला, जो माझा खूप जवळचा मित्र आहे, त्यांचा खापर पण लोकमान्यांचा. मी म्हणला तुझ्या आजोबा लय भारी आहेत रे. या तर तो म्हणला की अरे तू मलाच काय माझ्या आजोबांविषयी सांगतोयस. मी म्हटलं नाही नाही, पण मी आत्ता वाचलं म्हणून मी तुला सांगतोय, यांच्यावरती काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. आणि मग ते सुरू झालं. आता पुस्तकाचा विषय निघालाच आहे, तर कुठेतरी तुझ्या खाजगी आयुष्यामध्ये एक पुस्तक महत्त्वाचा रोल प्ले करतं. ऑटोग्राफ बहुतेक त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याचा काहीतरी किस्सा आहे. तू ऑटोग्राफ. त्या पुस्तकामध्ये मेसेज लिहून कोणाला तरी दिलं होतंस. नाही नाही नाही, पुस्तकात नाही. ते पूर्वी आताची मुलं खूप फास्ट झालेत, पण आपण जेव्हा शाळेत होतो, जेव्हा इंटरनेट फोन काही नव्हते, तेव्हा ऑटोग्राफ बुक असायची की कोणीतरी आपल्याला ऑटोग्राफ बुक द्यायचं आणि आपण त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते भरून द्यायचं. स्लॅम बुक आपण त्याला म्हणूया. तर तसं माझ्या बायकोने मला दिलं होतं जेव्हा मी एका बालनाट्य संस्थेत होतो. तेव्हा ती 8वीत होती, मी 10वीत होतो. आणि त्याच्यात मी तिला भरून दिलं होतं की शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट. आणि तर तिथून आमचं खरं तर अफेअर सुरू झालं. मग आम्ही लग्न केलं वगैरे वगैरे. पण माझ्या बहिणीकडनं मला आठवते की तेव्हासुद्धा मी भूमिकेचा अभ्यास केला होता. मी नुसताच ऑटोग्राफ दिला नाही, माझ्या बहिणीकडे मी गेलो, तिला म्हटलं की तुझ्याकडे असं काही ऑटोग्राफ बुक आहेत का. ती आहे म्हटल्यानंतर मी 2 दिवस त्याचा शोध घेतला की कुठले कुठले ऑटोग्राफ. मग त्यातली निवड केली, 10 काढले, मग त्या 10तनं 5 काढले, त्यातनं हा निवडला आणि हा दिला. खरं एक प्रश्न असा आहे की 2016 हे वर्ष मराठी सिनेमांसाठी होतं कसं? कारण आता खूप लोकांचे रिॲक्शन्स आले 2016बद्दल, जेव्हा आम्ही इयर एंडिंगच्या पॅकेजेस होतो, की यावर्षी सैराट आला, सैराटमय सगळं जग झालं आणि त्याच्यानंतर कोणते सिनेमे आले लोकांना लक्षात आले. तर सुबोध भावे कसं 2016कडे बघतात मराठी सिनेमांसाठी? नाही, चांगलं आहे. एकतर नटसम्राटनी सुरुवात झाली, सैराट आला, सैराटनी एक वेगळ्या प्रकारची उंची मराठी सिनेमाला प्राप्त करून दिली. व्हेंटिलेटर आला, पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं चित्रपट आपल्याला बघायला मिळालं. एक अत्यंत कौटुंबिक इमोशनल चित्रपट बघायला मिळाला. त्याहीमध्ये काही वेगवेगळे प्रयोग झाले, नाही असं नाही. पण ज्याला आपण म्हणू की एक रेकॉर्ड, एक इतिहास रचला गेला आहे. ज्याला आपण म्हणतो ना की एखादा मुलगा जेव्हा बोर्डात पहिला येतो 10वीच्या, तर त्याच्याकडनं नॅचरली अपेक्षा वाढतात. तो 12वीच्या बोर्डात आला पाहिजे असंही आपल्याला वाटायला लागतं. पण 11वी-12वीतल्या त्या मुलाची मानसिक अवस्था आपल्याला जास्त समजून घेतली पाहिजे. कारण शाळा सुटून तो आता कॉलेजमध्ये गेला आहे, कारण त्याला बोर्डात पहिला आला आहे. पण कॉलेजचं मुक्त वातावरण आहे. तसं मराठी चित्रपटांचं झालं आहे की मी आत्ता 2016ला बोर्डात पहिला आलो म्हणजे मी 12वीला येईन असं नाही. आणि मुळात पहिलं येण्याची अपेक्षा का, मी सातत्याने चांगलं मार्क मिळवत राहणं ही अपेक्षा असली पाहिजे, किंवा मी पूर्ण सुदृढ होऊन सातत्याने आयुष्य चांगलं जगणं ही खरं तर मराठी चित्रपटांकडनं अपेक्षा असली पाहिजे. आणि मला असं वाटतं तो प्रयत्न आत्ताच्या माझ्या बॅचमधले अनेक लेखक, अनेक निर्माते, अनेक दिग्दर्शक अत्यंत मनापासून करत आहेत. म्हणजे प्रत्येक जणांचं त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन तितकंच वादातीत आहे. त्यामुळे मला एकच असं वाटतं की त्याचा रीच वाढला. त्याचा पूर्वी फक्त मराठी लोक चित्रपट बघायचे, तर आता नॉन महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा मराठी चित्रपट बघायला लागली आहेत. पण तरीसुद्धा कुठेतरी साचपड मला ती वाटते की काय प्रॉब्लेम आहे. अजूनही मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते, ज्याच्यावर मी मध्ये ब्लॉग पण लिहिला होता. आपण एक असा चित्रपट करतोय की ज्या चित्रपटाला मुळात खूप साऱ्या चित्रपटांची आणि अनेक मनोरंजनात्मक गोष्टींची स्पर्धा आहे. म्हणजे मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट एवढी स्पर्धा नाही आहे. तर मराठी चित्रपट, मराठी मालिका, मराठी नाटक, अजून फुकटातले इव्हेंट, हे कार्यक्रम, ते कार्यक्रम, ह्या सगळ्यांमध्ये मराठी चित्रपट अधिक हिंदी, अधिक मल्याळी, तेलुगू, तमिळ, गुजराती, इंग्लिश, बॉलिवूड, डब या सगळ्याची स्पर्धा आहे. त्याच्यातनं मला मिळणारं तुटपुंज उत्पन्न आहे मराठी माणसाचं, कारण तो धंदेवाईक नाही, तो नोकरी करणारा माणूस आहे. आता या 500,000मुळे त्याला पगार मिळेल का नाही, तो वेळेत मिळेल का नाही, मिळाल तर किती मिळेल, हाही एक वेगळा प्रश्न आहे. या सगळ्यातनं त्याला चित्रपट बघायचा आहे. आता मी तो चित्रपट का काढावा की ज्याच्यावरच्या मालिका माझ्या घरात बघायला मिळतात फुकटात, ज्याच्यावरची नाटकं मला बघायला मिळतात तिकडे नाटकाच्या स्टेजवरती. तर मला असं वाटतं की माझा मराठी चित्रपट हा अत्यंत वेगळा असला पाहिजे, कन्सिडरिंग हिंदी चित्रपट, हॉलिवूडचा चित्रपट, मल्याळी चित्रपट, रिजनल चित्रपट, इतर कुठलेही. तो काय असला पाहिजे, त्याची पायवाट काय असली पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्याची उदाहरणं आमच्या पूर्वजांनी ऑलरेडी घालून दिली आहेत. आपण प्रभातचे चित्रपट बघितले, शांताराम बापूंचे चित्रपट बघितले, अनंत मानेंचे बघितले, राजा परांजपेंचे बघितले, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठल्या वाटेवरनं जायचं आहे. तर 100 चित्रपट बनवण्यापेक्षा मला असं वाटतं की आमची स्पेस आहे ना,
ती डोक्यावरनं पाणी 50 चित्रपटांची पण नाही आहे. मग त्या 100 चित्रपट बनवून त्याचा उपयोग आहे का? आम्हाला काम मिळतं, आनंद आहे, पण त्याचा चित्रपट सृष्टीला म्हणून काही उपयोग नाही ना. त्याच्यातले निम्मे तर लागत नाहीत, निम्मे लागले तर कळत नाहीत. एकाच दिवशी 5-5 येतात, त्याच्यात परत कुठला तरी हिंदी सिनेमाबरोबर येतात. त्यामुळे ह्याचा एक धंदा म्हणून काही त्याचा विचार नाही, धंदा म्हणून त्याच्याकडे बघणं नाही. आणि एक वेगळा विषय, कट्यार का चालला? कट्यार त्याचा USP होता की ती म्युझिकल फिल्मच 40 वर्षात आलेली नाही आहे. त्याला नाटकाचं एक काहीतरी नाव होतं. त्याच्यात सचिनजींना पहिल्यांदा वेगळ्या प्रकारचं बघणं होतं, शंकरजींना वेगळ्या प्रकारचं बघणं होतं, प्रकाशभाई कापड्यांसारख्या अत्यंत ब्रिलियंट माणसांनी लिहिलेला स्क्रीनप्ले होता. त्याचं एक विजन वेगळं होतं, कारण प्रकाशभाईंचं विजन होतं, म्हणून तो चालला. सैराट चालला कारण नागराजची त्याच्या पाठीमागची काहीतरी एक वेगळी दृष्टी होती, जी अशा प्रकारची लव्ह स्टोरी लोकांनी कधी पाहिली नव्हती. तर मला असं वाटतं की लोकांना, मराठी लोकांना साहित्याची जाण आहे, नाटकाची जाण आहे, त्यांना तुम्ही तसं काहीतरी द्या. बिंडोक मनोरंजन त्यांना आवडत नाही. पण आपण सगळे वाट चुकलो असं तुम्हाला वाटतं का? वाट चुकलो नाहीये आपण. काय झालं, आपल्याला चकवा लागलाय. जंगलात आपण जातो ना ट्रेकिंगला आणि परत परत फिरून एकाच झाडापाशी येतो, तर आपल्याला त्या झाडावरती मार्क करण्याची गरज आहे की हे झाड परत नाही, इथनं पुढे जायचं आहे. तो चकव्यातनं बाहेर पडायचं आहे आपल्याला. सुबोध, कट्यार हा माइलस्टोन आहे तुझ्या दृष्टीने. कट्यार तू नाटक केलंस, कविराजांची भूमिका केलीस, आता सदाशिव केलास. आम्ही तुला अभिनेता म्हणून बघितलंय, दिग्दर्शक म्हणून बघितलंय, आता लेखक म्हणूनही बघतोय, गायक म्हणूनही. दोन एक कडवी तू आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी म्हणून. अरे मी गायलो तर महेश काळे कसा पुढे आला असता? नाही, मी महेशला गंमत म्हणून सांगतो. मला माझ्या दुर्दैवानी 2009 साली रानभूल चित्रपटासाठी मला झीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता हे दोन्ही पुरस्कार मिळाले. तर त्या दिवशी अनेक माझे जवळचे गायक दुःखी झाले की हा का. तर तेव्हा मी महेशला, मला आठवते, आम्ही नुकतं कट्यार चालू होतं नाटकाचं प्रोसेस, आणि मी महेशला म्हणतो, बरं महेश, आता नाही आलास तरी चालेल ना भारतात. गंमत हा भाग वेगळा. पण गाणं मला गायला आवडत जरी असलं तरी मी गायक नाही. पण तुम्ही सगळे म्हणताय म्हणून कट्यारमधलं एक माझं लाडकं गाणं, मन मंदिराते जाणे उधळून घे साधका, संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा. थँक्यू. म्हणजे पुन्हा एकदा झी गौरवसाठी आहे का गायकासाठी? सुबोधदा, मगाशी तू 500 आणि हजारांच्या नोटाबंदीचा उल्लेख केला. मला असं विचारायचं आहे की मोदींचा नोटाबंदीचा निर्णय तुला योग्य वाटतो का? हे बघ, मला असं वाटतं की सरकारने एक गोष्ट ठरवलेली असते. आपल्याला काय झालं आहे की फेसबुक या सोशल माध्यमामुळे आपल्याला सगळ्यांनाच सरकार चालवता येतं असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे सरकारचा एक निर्णय आहे, त्याचे परिणाम दुष्परिणाम काय होतील याची त्यांना जाण आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी मुदत मागून घेतलेली आहे. आता उठसूट प्रत्येक गोष्टीवरती जर आपण आपला, म्हणजे जसं मी म्हणतो की सगळेच समीक्षक होतात ना, तसं झालं आहे. आपण सगळे तलवार काढून बसलो आहे, कधी एकदा समोरच्यावरती वार करतो. अरे पण जरा थांबा ना, घाई काय, होऊ देत ना. आणि समजा ज्याला आपण म्हणतो की भारताबरोबर अजून कुठला तरी एक देश आहे की ज्या देशात सुद्धा महिन्याने नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला, व्हेनेझुएला का व्हिएतनाम का कुठला तरी, व्हेनेझुएला. तर व्हेनेझुएलामध्ये घेतला गेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे रक्तपात झाला आणि तिथे दंगल झाली, जाळपोळ झाली, आणि त्यांना तो निर्णय मागे घ्यायला लागला. आपण किमान तितके तर संवेदनशील आहोत, सहिष्णू आहोत की आपण असं कोणी केलं नाही, आपण अजूनही रांगेत उभे आहोत. मला माहिती आहे की अनेक लोकांना, इनफॅक्ट गावातल्या खेडेगावातल्या लोकांना याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय, नक्कीच होतोय. पण ह्याची जाण आपल्या सरकारला नसेल असंही मला वाटत नाही. त्यांचे त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न चालले असतील. जेव्हा अगदीच परिस्थिती आपल्या हाताबाहेर जायला लागेल तेव्हा विरोधी पक्ष आहेत, न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, आणि मला असं वाटतं ह्याच्यात कोणी ना कुठेतरी संवेदनशील माणसं बसलेली असतील ना की याचा जाब सरकारला विचारतील, मोदी साहेबांना विचारतील. तर 500,000चा त्रास आम्हाला सुद्धा झाला, तुम्हाला सुद्धा होतोय, आमचेही अनेक नाटकं बंद पडली, अनेक सिनेमे पुढे गेले, ऑफकोर्स त्रास झाला. पण आता जर तो निर्णय घेतला आहे आणि तो आपल्या माननीय पंतप्रधानांनी घेतला आहे, तर आपला पंतप्रधान म्हणजे दुसरीच शिकणारा आपल्या वर्गाचा मॉनिटर नाही ना.
तर त्यांनी काहीतरी त्याच्या पाठीमागे विचार केला असेल, त्यांची काहीतरी एक धारणा असेल, तर आपण बघूया, लेट्स सी. आणि नाही झालं तर आपल्याला पूर्ण अधिकार आहेच ना, तुमची न्यूज चॅनल्स आहेत, मीडिया आहे, पण सतत आपण सोशल मीडियासारखं नको वागूया असं मला वाटतं. नितीन, शेवटचा प्रश्न. तुमचा नव्या वर्षाचा संकल्प काय असेल? कुठलाही संकल्प करायचा नाही हा पहिला. आणि माझं एक खूप जुनं स्वप्न आहे, जे अभिनयाच्याही अगोदरच आहे, जे ह्या वर्षी पूर्ण करायचं असं मी ठरवलं आहे आणि ते मी करणार. ते काय आहे विचारू शकतो आम्ही? सांगून टाका. नाही, ते कुठल्याही अभिनयाशी संबंधित नाही आहे, कशाशी संबंध नाही. मला 11वी 12वीत असताना मला मॉडेल व्हायचं होतं बरं. आणि मला रॅम्पवॉक करायचा होता. तर जी अनेक वर्ष मी करू शकलेली गोष्ट नाही आहे, ती 2017मध्ये मी एक रॅम्पवॉक करणार आहे आणि असं माझं ठरलेलं आहे. क्या बात आहे. 2016 सांगतेच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. काहीच तास उरलेले आहेत 2016 संपताना. माइलस्टोन मराठी चित्रपटसृष्टीने या वर्षामध्ये उभे केलेले आहेत. निश्चितच 2017मध्ये अशाच स्वरूपाचे एक दिग्गज चित्रपट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. सुबोध हा वेगळ्या भूमिकेमध्ये, आणखी एका भूमिकेमध्ये रॅम्प वॉक करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण त्याला सर्वांच्या माध्यमातून 2017साठी शुभेच्छा देऊयात आणि आज न्यूजरूममध्ये इथेच थांबूया. बघत राहा. जय महाराष्ट्र.